गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? आशा करते की सर्व ठीक असाल. अगदी सकाळचे इथे 6:30 वाजलेले आहेत आणि म्हटलं चला सकाळी सकाळी मॉर्निंगला आमच्या इकडे कसा व्ह्यू दिसतो ना ते तुम्हाला दाखवावं. म्हणून जस्ट एक 2 ते 3 सेकंदाचा हा व्हिडिओ घेतला आहे. सकाळी सकाळी ना समृद्धीवरती पण खूप गर्दी वगैरे काही नसते आणि इकडून येण्या कॉलनी खूप छान सुंदर मस्त अशी दिसते. सॉरी, ही कॉलनी म्हणजे श्यामवाडीची कॉलनी, इकडची नाही. आणि खाली पण रस्त्यावरती ना गर्दी वगैरे काही नाही, 1-2च गाड्या अशा जात आहेत. तर झालं हे सकाळचं. तर आता ना दुपारी मी गेले होते कोपरगावला आणि कोपरगावच्या बसस्टँडवरती ना अशा काही गजरे विकणाऱ्या बसलेल्या होत्या. ते गजरे पाहून ना मला माझ्या घरच्या या फुलांची आठवण आली. ही फुले संध्याकाळच्या वेळेला मुलीने तोडून आणली होती आणि त्याचा सुगंध ना खूप भारी, खूप मस्त असा येतो. दुपारच्या वेळेला स्टँडवरची गर्दी जर पाहिजे असेल ना तर खरंच कोपरगावच्या बस स्टँडला भेट द्यायलाच पाहिजे. मुलांची शाळा वगैरे सुटलेली असते. ते कॉलेजेस भरपूर आहेत. संजीवनी कॉलेज, RGS असे भरपूर सारे कॉलेज आहेत. तर ना मुलांची खूप गर्दी होते आणि जेव्हा काही गाडी येते ना, बस येते ना, तेव्हा ना मुले जीवाच्या आकांताने जागा धरण्यासाठी पळतात. मग आपल्याला जाणवते की खरंच आपली लोकसंख्या किती वाढलेली आहे. जोपर्यंत आपण घरात बसून आहोत ना, तोपर्यंत आपल्याला खरंच काही कळत नाही आणि आपल्याला खरंच भविष्यामध्ये किती किती समस्यांचा सामना करावा लागू शकतो ना, हेही कळत नाही. पण जेव्हा आपण बाहेर पडतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की लोकसंख्या हा किती भीषण प्रश्न होणार आहे येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये. तर सकाळीच मी कपडे वगैरे धुवून पाणी वगैरे भरून गेले होते आणि संध्याकाळच्या वेळेला परत मला ह्या गॅलरीमध्ये यायला आणि इथून आहे ना इकडचा जो व्ह्यू आहे ना तो पाहायला खूप मस्त भारी असा वाटतो. इथून येण्या समृद्धी महामार्ग अगदी थोड्या काही अंतरावरच आहे आणि खाली ना काही जनावरे जी आहेत ना ती चरत आहेत. इथे ना सगळी रिकामी अशी जागा आहे आणि यामध्ये ना जनावरे चरतात ठराविक वेळेसाठी. आणि इकडे आल्यापासून आहे ना जरा खूप बोर झाल्यासारखं होतं. आपल्या इकडचं कुणी नसतं आणि खरंच खूप बोर होतं. इथे झाडं लावलेली आहेत 1-2 कुंड्यामध्येच. याला मी आज परत माती नव्हती म्हणून एका कुंडीमध्ये ते झाड ठेवून दिलं आहे. माती आता मुलगी उद्या कधी गेली तर एखाद्या शेतामधून माती घेऊन येईन. अगदी छोटीशी ही रूम आहे. रूममध्ये आता पसाराही झालेला आहे. पण आता आवरण्याचा काही मूड नाही. नंतर कधीतरी आवरू असं म्हणून मग बाकीच्या काही कामासाठी निघालो. सध्या बाकीची कामं जी आहेत ना ती खूप आहेत. म्हणून मग जेवढं आवरेल तेवढं आवरतो आणि घरात आम्ही दोघीच असतो त्यामुळे आवरण्याचा काही प्रश्न जास्त नसतो. इकडे बाहेर जरा थोडंसं फ्रेश वाटतं म्हणून मी जेवढा वेळ मिळेल तेवढे बाहेर येऊन बसते. इथे एक छोटासा पाहुणा आला होता 5 ते 10 मिनिटासाठी. त्याला मुलीने घेतलं. अगदी संध्याकाळच्या वेळेला आला होता तो. आजकालच्या जनरेशनमध्ये ना प्राण्यांचं खूप वेड आहे त्यांना. कुत्रे, मांजरे असे जे काही प्राणी त्यांना भेटतील ते ते घेतात. तर हे मांजरं ना खूप 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 क्यूट होते. त्याचे डोळे जे आहेत ना ते खूप तीक्ष्ण आणि खूप भारी असे होते. त्याचे डोळेच मला ना खूप आवडत होते आणि एवढं छान सुंदर असं ते सर्व बाजूकडे पाहत होतं. इतर काही कामे करता करता संध्याकाळ कधी झाली कळालेच नाही. 6 ते 6:30च्या दरम्यान मी घरामध्ये दिवा लावला. इकडे खूप जागा नाही, खूप कंजेस्टेड असं आहे. आणि खिडकीमधून आहे ना खूप सारी हवा पण येते. मग दिवा विझला जातो. तर मग खिडकी जी आहे ना ती बंद करावी लागते आणि तुम्ही पाहू शकता खाली किती पसारा असा आहे. कधी कधी दिवा पडायची वगैरे पण भीती वाटते. पण सध्या काही ऑप्शन नाही आणि मध्ये कुठे जर दिवा ठेवावा तर त्याला पाय वगैरे लागण्याची शक्यता असते. म्हणून मग मी दिवा जो आहे ना तो खिडकीच्या त्या साईडला ठेवते आणि म्हटलं चला आता अगरबत्ती जी आहे ना तर इथे येऊन मी अगरबत्ती लावली आहे. या कुंडीमध्ये ना कुबेर प्लॅन्ट लावले आहेत. त्याच्या काड्या मी घरी येताना घेऊन आले होते आणि म्हटलं मग चला आजपासून यालाच आपण अगरबत्ती लावत जाऊ. तर मग 6:30-6च्या दरम्यान अगरबत्ती वगैरे लावली. नंतर मग चहा केला आणि मस्त असा चहा प्यायला ना संध्याकाळच्या वेळेला खूप भारी असं वाटतं. आजचा चहा खूप छान झाला होता. गावाकडे असल्यानंतर दुधाचा चहा पिण्याची सवय आहे. इकडे आल्यापासून मी दूध वगैरे काही घेत नाही. म्हणून मग कोरा चहा प्यावा लागतो. पण तुम्ही चहाचा कलर पाहू शकता. एवढा भारी आणि सुंदर ना या चहाला कलर आला आहे आणि अगदी कोरा जरी चहा पिला ना तरी पण चहाला जी टेस्ट आहे ना ती खूप छान येते. मुलगी खाली गेली होती त्यामुळे मला हा चहा एकटीलाच एन्जॉय करावा लागला. नंतर मी स्वयंपाकाची तयारी केली आणि माझ्या रेसिपी चॅनलवरती टाकण्यासाठी साधी सिंपल अशी एक रेसिपी शूट केली कारण दिवसभर काही स्वयंपाक केला नव्हता. मग म्हटलं नको आता संध्याकाळी तरी काहीतरी हलका फुलका स्वयंपाक करूयात आणि एकतरी व्हिडिओ शूट करूयात कारण खूप मध्ये मध्ये ना गॅप पडतोय. व्हिडिओ शूट करणे काही जमतच नाही म्हणून मी जसं जमल तसा आजचा हा व्हिडिओ शूट केला. तोपर्यंत 8 वाजले होते आणि 8 वाजता मला घ्यायचा होता गर्भसंस्कारचा वेबिनार. तर मग मी 8 ते 9 या दरम्यान एक वेबिनार घेतला आणि तो डिलिव्हरही केला. ज्यांना ज्यांना कोर्स द्यायचे होते त्यांना कोर्स दिले आणि
सेकंड डेसाठी लागणारं इंस्टाग्रामचं कंटेंट तयार करून ठेवलं आणि अशा प्रकारे मी आजच्या दिवसाची सांगता केली. एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.